निघायचं नव आवरायला घ्या. वय आले आले. हात जोडतो शंभू शंकर, हा समद निभावून घे. मच्छिंद्र लहान आहे, त्याला काय बी कळत नाही, पर गावची माणसं खार खाऊन आहे. माझ्या मच्छिंद्रला कसली बी शिक्षा होता कामा नये. ते तुझ्या नावाने तर समोर उपास ठेवून बघ. सांभाळून घे रे देव, सांभाळून घे. गावात आरती आहे, त्याला निघायचं का? वय आमचं तर आवरलंय. बरं मच्छिंद्र, गावात चालू आहे, काय बी विचारल तू, काय बी बोलू नकस. तुझं बा सांगताल काय ते. पर तुम्ही मला गावात नेऊच नका. अरे मच्छिंद्र असं कर, आपलं गावात जायचं ठरलंय ना. तुम्ही दोघच जा, म्या नाही. मच्छिंद्र, गावात राहायचंय तर असं करून नाही चालायचं. गावातल्या लोकांचं ऐकावं लागतंय. आणि मी तुझ्या संग आहेच की, तुला काय बी होऊ देणार नाही बघ. म्या याला का मारत होतो? गाव देवाचा कोप झाला होता याच्यावर. याच्या अंगात बाधा होती, आता ती समधी बाधा म्या काढली आहे. चल गाव देवाच्या पाया पड. चालतं. अजून कोणाचं काही ऐका. चिनाप्पा, तुम्ही ते मच्छिंद्रचं काय म्हणले होते ते? त्याला बोलावणं धाडलंय ना व. वय वय चिन्नप्पा, मी सांगितलं आहे. आज काय बी झालं तरी गाव देवाचा प्रसाद त्या पोरानं खाल्लाच पाहिजे, नाहीतर देवाचा कोप होईल. वय वय. देवाची आरती पूजा झाली तवा आला नाही. नाही येतच होतो, जरा येळ झाला. गावची रीत भात सोडायची ठरविली की काय? नाही नाही, तसं काही बी नाही. देवाला निवद दाखीला हाय माशाचा, त्यासनी द्या.
आणि परसात इथंच खायचा समद्यांनी. हा होय होय. म्या हे खाणार नाही. कुठल्या बी जीवाला मारून म्या त्याला खाणार नाही. बघितलं का कसा बोलतोय ह्यो? अरे कामिक समजून सांग की पोराला. वय वय मच्छिंद्र, अरे खा की हो प्रसाद. म्या यो प्रसाद खाणार नाही. आणि कोणी बी मला जोर देऊ नका, त्रास देऊ नका मला. मच्छिंद्र, अरे गाव देवाचा प्रसाद खा की र. आय मला नग ना आग्रह करू. काय हट्टीपणा आहे रे तुझा? मोठी माणसं सांगतात ते ऐकावं की. पण तुम्ही माझं का ऐकत नाही? हा ऐकल कसा? हा कोण आहे तर ठाव आहे ना व. जाऊ दे की चिन्नप्पा. जाऊ द्या कस, या पोराला बी समजायला पाहिजे ना खरं काय आहे ते. अहो मग तुमच्या मोर पदर पसरते, या मोर काही बोलू नका. आज गाव देवा मौर खरं खोटं होणार म्हणजे होणारच. हे पोर बाहेरच हाय. बा म्या बाहेरचा. मच्छिंद्र, तू काय बी बोलू नका. हा? अरे बापर म्या बाहेरचा कसा? अरे तुला हे पोर ह्या वस्तीवरच नाहीच. कामिक आणि शारदवतेच्या पोटचं पोर नाहीच आहे. म्हणून घरादाराच्या विरुद्ध वागतंय. बा आय तुम्ही माझे नाहीत का? बा अरे तू तरी सांग की र. आय तू तरी सांग की.
मच्छिंद्र. मनुष्याला हा बोध नाही की तो ह्या जन्माच्या आधी काही जन्म फिरून आलेला आहे. तो वेगवेगळी शरीर वेगवेगळ्या जन्मात धारण करून आलेला आहे. सृष्टीत दिसणारे अनंत पशु कीटक ह्या चक्रातून तो गेलेला आहे. ह्या समजा गावासमोर मला काठीने बडवलं असतं तरी चाललं असतं चिन्नप्पा. मी माझ्या मच्छिंद्रसाठी ते मी सहन केलं असतं. हे समजा माझ्या मच्छिंद्र सांगायला नको होतं. जीवावर लय मोठा गाव घातलाय बघा तुम्ही, लय मोठा. हरदत्ता, चल आपण आपल्या लेकाला आणू. चल. थांबा. यानंतर गावात जे होईल त्याला ही दोघं आणि यांचा पोरगा मच्छिंद्र जबाबदार असणार आहे. तुमच्या मोरा पदर पसरते. या मोरा काही बोलू नका. हे पोर बाहेरचं आहे. आज मला समजलं की माझे खरे आई वडील नाहीत, पण त्यांनी एवढी माया केली माझ्यावर. त्यासनी बी वाईट वाटलं असणार, पण त्यांनी माझ्यापासून हे दडवून का ठेवलं? ते माझं खरं आई वडील नसलं म्हणून त्यांची माझ्यावर आणि माझी त्यांच्यावर माया कमी नाही होणार. पर माझं खरं आई वडील कोण आहेत हे मला ठाव नाही. माझं खरं आई वडील कोण आहे? अरे का आम्ही ते पोर लहान आहे, पण त्याचं काय ऐकायचं ते ठरवा. तो म्हणाल तसं वागायचं नाही. अगं आजी, समजून सांगतोच आहे आम्ही त्याला, पर त्याला हे सांगायची काय गरज होती की आम्ही त्याचा खरं आई बाप नाही. अरे कामिक, पोरला आवर जरा. ते म्हणतोय तसं वागू न ग. अरे समजा गाव उलटला तर केवढ्याला पडेल. अरे पण आमचा कोणी विचार करणार आहे का नाही? वय आणलं होतं मी पोर बाहेरनं, पण माया बी केली होती आम्ही. हे समजा ठीक आहे, पण गाव हाय, रीतभात हाय. चार चौघात राहायचं म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चालायला ग का? समजा गाव खार खाऊन आहे माझ्या लेखा. त्याचं काय लय म्हणणं नाही. मुक्या जीवावर माया आहे त्याची, बाकी काय वाईट बोलत नाही तो. अरे कामिक, तो चुनाप्पा साधा माणूस नव. तो जर उद्या म्हणला मच्छिंद्रला गावाबाहेर काढा तर तुझे नाव मच्छिंद्र ठेवले आहे कारण तुझा जन्म माशाच्या पोटी झाला आहे. तू स्वयंभू आहेस, तू अयोनी संभव आहेस. तुला माता पिता कोणी नाहीत. तू साक्षात जगत पालकाचे प्रतिरूप आहेस. परंतु हे सगळं तुला शब्दांनी समजणार नाही. तुला त्याची अनुभूती घ्यावी लागेल. जेव्हा तुला त्याचा साक्षात्कार होईल
तेव्हाच सत्य तुला समजेल. शुभम भवतु. अहो नाही नाही, असं नाही उद्यायची म्या. अहो चला की, मच्छिंद्र कुठे आहे त्याला घेऊन येऊ. गावाची राट गाडगत चालूच राहायचं. चल. हुडकायचं आता याला. खरं काय आहे ते आपण सांगितलं असतं की त्याला. आपण त्याचे आई बाप नाही हे समजल्यावर त्याचं काय झालं असं. भाबडा आहे हो माझं पोर. महादेव आहेत त्याची काळजी घ्यायला. मच्छिंद्र कुणाला शोधताय? मी आता पहिल्यांदाच बघतोय तुम्हाला इथं. ते जाऊ दे, लेकाला हुडकताय ना. तुम्हाला कसं कळलं? तुम्ही बघितलं का हो त्याला? कुठे गेलाय तो? त्यानं काय सांगावं धाडलंय का आमच्यासाठी? सांगावा नाही माझ्याकडे, पण तुम्हाला काही सांगायचे आहे. ऐकणार का? आमच्या मच्छिंद्राचं काय आहे का? होय. अहो मग सांगा की, लय हुडकलो त्याला पण सापडतच नाही. तो बालक केवळ तुमचा नाही, मग कुणाचा आहे? अहो बघा की काय बोलतोय. आम्ही आई बाप आहोत त्याचे. सत्य काय आहे हे सांगू का? तुम्हाला ठाव आहे? तो तुम्हाला माशाच्या अंड्यात सापडला आणि तुम्ही त्याला घरी घेऊन गेलात, हो ना? तुम्हाला कसं ठाव? कोण आहे तुम्ही?